समितीनं मान्यता दिल्यानंतर भारतामध्ये लस उपलब्ध होईल। भारतातल्या 10% लोकांना डायबिटीसचा आजार असल्यानं भारत डायबिटीसची राजधानी बनू पाहतीये। भारतातल्या कोणत्या राज्यात किती रुग्ण आहेत पाहूया। भारतात 10 कोटींपेक्षा जास्त डायबिटीसचे रुग्ण आहेत। डायबिटीसच्या रुग्णसंख्येमध्ये 4 वर्षात 44% वाढ झाली आहे। गोव्यामध्ये 26.4% डायबिटीसचे रुग्ण आहेत। पॉंडिचेरीमध्ये 26.3 तर केरळमध्ये 25.5% डायबिटीसचे रुग्ण आहेत। तिकडे उत्तर प्रदेशात प्री डायबेटिक रुग्णांची संख्या मोठी आहे। मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार आणि अरुणाचल प्रदेशात डायबिटीसचं प्रमाण वेगानं वाढण्याचा अंदाज आहे। भारत हा कॅपिटल ऑफ डायबिटीज आणि हार्ट डिझीज होणार आहे। याचा अर्थ असा की आता आमचं जे रिसर्च दाखवत आहे त्याप्रमाणे डायबिटिक पेशंटची संख्या दिवसेदिवस वाढत चालली आहे आणि म्हणूनच ही बातमी थोडीशी आनंदाची बातमी भारतीयांना आहे। बैठे काम, व्यायामाचा अभाव, फास्ट फूड खाण्याचं वाढतं प्रमाण या सर्व कारणांमुळे भारतीय लोकांमध्ये डायबिटीसचं प्रमाण वाढलेलं आहे। मात्र नोवो नॉर्डिक्स या कंपनीच्या लसीमुळे दररोजच्या इन्सुलिन आणि गोळ्यांच्या त्रासापासून मुक्ती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।